संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. प्रचाराच्या तोफा कडाडत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर एकमेकांवर टीका आणि चिखलफेक देखील शाब्दिक होताना दिसत आहे. आपल्यासोबत आज अलिबाग मुरुड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आणि माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ भोईर आपल्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर जोडलेत. काय सांगाल? अपक्ष उमेदवारी आपण या ठिकाणी लढताय, कशा पद्धतीनं विश्वास आहे आपल्याला आणि आपण हे पाऊल टाकलेलं आहे, हे धाडसाचं पाऊल म्हणता येईल, काय सांगाल? नाही, धाडसाचं पाऊल आपण म्हणताय बरोबर आहे. कारण गेल्या 10 वर्षापूर्वीपासून मी या विधानसभेमध्ये काम करतो आहे किंवा समाज कल्याण माध्यमातून जिल्हा परिषदेला काम करत आलो आहे. हा माझा विश्वास आहे. कारण सर्वच बांधवांनी घेतलेला निर्णय आजही मला अपक्ष राहिल्यानंतर प्रत्येकाच्या फोनद्वारे किंवा त्यांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या 100%च्या पूर्वत्वाला नेतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे हे जे धाडसाचं काम आहे, हे एक पाऊल पुढे टाकलं आहे, हे जनतेच्या हितासाठी आहे. हे त्याच्यामधलं माझं कोणतंही स्वार्थ वगैरे नाही आहे. कारण 10 वर्षापूर्वी मी जिल्हा परिषदेवरती सभापती म्हणून काम केलं, तर स्वार्थ ठेवून काम नाही केलं. त्याच विश्वासावरती आजही मी 100% सांगू शकतो की इथली जनता हे आम्हाला नाकारणार नाही आहे. कारण अपक्ष जरी असलो किंवा जे आपण म्हटलेलं आहे धाडसाचं काम आहे, तर ते 100%ला जनता पूर्वत्वाला नेईल असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. एकूणच आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये आपल्याला चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या असतील, आपणही शेतकरी कामगार पक्षामध्ये लालबावटा अनेक वर्ष खांद्यावर घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण विकास कामं केली, जनतेपर्यंत आपण पोचलात. आता सध्या महायुतीतले जे घटक पक्षातले जे विद्यमान आमदार आहेत महेंद्र दळवी, असे हे 2 जे आहेत ते आपल्याला आव्हान आहेत का उमेदवार, का कसं बघता आपण या लढतीकडे? नाही, एकंदरीत तुम्ही विचारलं की लढतीकडे कसं बघताय, तर माझा जनतेवरती पूर्ण विश्वास आहे. आणि जे दोन्ही पण घटक पक्षी आहेत, मग चित्रलेखा पाटील असतील, यांनीही यांच्या घरात किंवा यांच्या पक्षामध्ये साधारणतः 35 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम बघितलं. आज बघितलं तर विद्यमान आमदार आहेत ते 5 वर्ष आमदार म्हणून काम बघतायत. पण आज ह्या विधानसभेवरती दोन्ही घटक पक्षांकडनं किंवा घटक पक्ष नाही म्हणणार, प्रस्तावित पक्ष आहेत, त्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात जनतेचा हित जपण्यासाठी काम केलं असं मलाही आज वाटत नाही आहे. कारण मी शेतकरी कामगार पक्षात होतो, तिथून येण्याचं मला वाटलं की एक भारतीय जनता पार्टी हा केंद्रातमध्ये आहे, राज्यामध्ये आहे, तर या पक्षाबरोबर जोडताना इथल्या ह्या विकासात्मक गोष्टी आहेत त्या आजपर्यंत आपण पूर्वत्वाला नेऊ असा आत्मविश्वास होता. पण नाविलाज असता आज आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे आणि अपक्ष फॉर्म भरताना ह्या दोन्ही उमेदवारांसमोर माझी प्रामाणिक इच्छा आहे की जनता जे ठरवणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपलं मतदान आहे आणि 23 तारखे त्याचं डिक्लरेशन आहे. तर मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की ह्या वेळेला विजय हा निश्चित होईल असा मला आत्मविश्वास आहे. कारण जनतेच्या बळावरती मी सांगू शकतो. ज्या पद्धतीनं आज भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील, खासदार धैर्यशील पाटील असतील किंवा सतीश धारप असतील, यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या नावाचा ओवापोह करताना त्यांनी कारवाईचा बडगा देखील उगारलेला आहे. या कारवाईकडं कसं बघता? ज्या पद्धतीनं आपण पक्ष संघटना मजबूतीसाठी योगदान दिलेलं आहे, कसं बघता या कारवाईकडे? आज पार्टीच्या विरोधात जाऊन जर एखादी भूमिका घेतल्यानंतर पार्टी कारवाई ही 100% करणार हा विश्वासही मला होता. आणि त्याप्रमाणे आज अपक्ष म्हणून माझा फॉर्म फायनल झाला, म्हणजे ठेवला. तर त्यानंतर आजच लगेच धारपसाहेब असतील किंवा जिल्ह्याचे सगळेच पदाधिकारी, आमचे सन्माननीय धैर्यशील दादा खासदार, मंत्री महोदय खासदार आहेत आणि त्याचबरोबर धारपसाहेब ह्या कोकणचा पूर्णपणे कामकाज बघतायत. आज घेतलेला निर्णय मी घेतलेला निर्णय हा पक्षवाढीसाठी होता आणि 100% पक्ष वाढवण्यासाठीच म्हणून मी भारतीय जनता पार्टीत आलो होतो की कोणताही आमिष किंवा कोणतंही काही घेऊन मी भारतीय जनता पार्टीत आलो. इथलं विकासात्मक काम व्हावं आणि त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पण आज ज्या वेळेला मी सगळ्या अख्ख्या ह्या विधानसभेमध्ये ज्या क्षेत्रामध्ये जे अनेक लोक राहतात, तर ते लोकांनी माझ्यावरती विश्वास केला आहे. त्या विश्वासाला मला 100% न्याय देण्यासाठी म्हणून मी आता उभा राहिलेला आहे आणि त्यांनी जी कारवाई केली त्याला आम्ही मान्य करू. कारण पक्षी कारवाई होत असतं
5 वर्षापूर्वी महेशजी बालदी त्यांनीही अशीच भूमिका घेतली होती आणि त्यावेळेलाही त्यांनाही पत्र दिलं असं मला कळतं आहे. त्याची मी शहानिशा करेन, पण ठीक आहे, कारवाई केली तर मी कुठेही त्याच्यासाठी खचून जाणार नाही, कारण माझा अपक्ष हा फॉर्म राहिला आहे. आणि मला विश्वास आहे, जनतेवरती पूर्ण विश्वास आहे की या वेळेला योग्य त्या भूमिकेत जाऊन जनता निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये विजयाच्या कडे आम्हाला 100% येणाऱ्या 23 तारखेला घेऊन जायला हा आमचा आत्मविश्वास आहे. एकूणच बघतो की उरण मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीमध्ये महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी लढवली आणि ते जिंकलेसुद्धा. त्यानंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. भविष्याच्या काळामध्ये विजयश्री खेचून आणली किंवा काही सकारात्मक चित्र आलं तर आपली भूमिका काय असेल? भाजपवर जीव आहे आपला? हो, 100%. कारण मी ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, मी धोरण असा जपणारा माणूस आहे की इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी भांडणारा आहे माणूस. म्हणजे पक्षांनी त्याचा विचार करावा, कारण ही विधानसभा महाराष्ट्रातली रायगड जिल्ह्यामध्ये येणारी विधानसभा आहे आणि इथे मूलभूत सुविधा आजपर्यंत त्याचा अभाव वाटते. म्हणूनच मला वाटतं की आपल्याला घेतलेला निर्णय किंवा पक्षांनी जर भूमिका तशा पद्धतीने घेतली तर मी तशा पद्धतीने ती भूमिका घेणार आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये अशी कोणती विकास कामं आहेत किंवा कोणत्या जनतेचे प्रश्न आणि मूलभूत समस्या आहेत ज्या सोडवणं गरजेचं आहे आणि येत्या काळामध्ये भविष्याच्या काळात तुमचं एक व्हिजन आहे? प्रत्येक उमेदवाराचं एक व्हिजन असतं, म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांचा प्रश्न सोडवणं किंवा जनतेचे काही पायाभूत नागरी सुविधांचे प्रश्न असतील. तुमच्या डोळ्यासमोरचं व्हिजन काय? अलिबागचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तुमची काय भूमिका असणार आहे भविष्यात? आज बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात कंपनीज आहेत आणि त्याच्यामध्ये जे आमचे यंग जनरेशन ज्यांनी शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं आहे, ज्यांनी 10वी 12वी 15वी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, त्याच्यानंतर डिग्री डिप्लोमा घेतली, तरीही नोकरी आमच्या हाताला लागत नाही आहे. असा माझा ठोक निर्णय आहे की त्या भूमिपुत्रांसाठी त्यांना नोकरी मिळावी, त्याच्यासाठी माझी भूमिका असणार आहे. दुसरी गोष्ट जर बघायला गेलो तर अलिबाग तालुका आणि ही विधानसभा म्हणजे 3 तालुक्यामध्ये ही पसरलेली विधानसभा आहे. ह्याच्यामध्ये आज जर बघितलं तर पर्यटनावरती असणारा हा कुलाबा किल्ला असेल, जंजिरा किल्ला असेल किंवा इथल्या अनेक गोष्टी आहेत, हे कधीच विकसित व्हायला पाहिजे होतं, कारण त्याच्यापासून प्रत्येक माणसाला व्हिजनमध्ये जाऊन प्रत्येकाला हाताला रोजगार मिळाला ही अपेक्षा होती. त्याचबरोबर इकडले पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ना रस्ते अजूनपर्यंत जे साधारणतः एक 60-70 वर्षापूर्वी बनलेले आहेत त्याच व्हिजनवरती ही विधानसभा उभी आहे आणि तेही अजून कुठे स्पॅन त्याचं कुठं वाढलेलं दिसत नाही आहे. तर ह्या गोष्टीसाठी नक्कीच आपण एक पाऊल पुढे टाकून किंवा आता जे क्रीडा असेल किंवा आध्यात्मिक गोष्टी असतील, इथे वारसा जपलेला आहे. कारण आज जर बघितलं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, त्यांचं जर बघितलं तर त्यांना स्वच्छता दूत म्हणून इंटरनॅशनलपर्यंत आजपर्यंत त्यांना भूषित केलेलं आहे, भूषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं अप्पासाहेब धर्माधिकारी आज तिथेशी त्यांनाही देवदूत स्वच्छता दूत म्हणून पदवी दिलेली आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टी ह्या विधानसभेमध्ये आहेत. तर ह्या खऱ्या अर्थाने ह्या इथल्या चालना मिळणं गरजेचं आहे. पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या आत्तापर्यंत केल्यात नाही. प्रत्येक विजन मी आजच संध्याकाळी ज्या वेळेला मी फेसबुक किंवा यूट्यूब लाईव्ह झालो त्यावेळेला माझं अख्खं व्हिजन मी जनतेसमोर मगाशीच 7 वाजताना चालू केलं, 7:30 वाजेपर्यंत ते व्हिजन सगळ्यांकडे मी प्रेझेंट केलेलं आहे. त्या व्हिजननुसार मी काम करणार आहे. पण संपूर्णतः मतदारसंघामध्ये फिरताय, पायाला भिंगरी लावून फिरताय आणि म्हणजे तुम्ही जे सक्रिय आहात ते सभापती होतात, जिल्हा परिषदेचे सभापती होतात किंवा मोठ्या पदावर मोठमोठी पदं तुम्ही भूषवलेली आहेत. त्यामुळे जनतेचा संपर्क तुमच्याकडे पूर्वीपासून आहे, जनसंपर्क दांडगा देखील आहे असं म्हणता येईल. आता सध्या जे आहे आदिवासी बांधव असतील, कोळी बांधव असतील, यांचा मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्ही फिरता किंवा सर्वसामान्य जनता आहे, कसा प्रतिसाद आहे? काय तुम्हाला उत्साहवर्धक प्रतिसाद आहे की कसं काय म्हटलं जातं? मतदार जो राजा आहे, मतदार राजा हे सर्व काही तुमचं भवितव्य ठरवणारं आहे. कसा प्रतिसाद आहे मतदारसंघात? बघा ना, आता तुम्ही हा प्रश्न मला विचारला, हा मागच्या वेळी देखील बऱ्याच जणांच्या याच्यावर गेला होता. 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस होता आणि त्यावेळेला ज्या वेळेला ते टॉपिक केलं गेलं, ज्यांनी कोणी केलं, तर ते माकड चालले आणि बाकी हे बोललं गेलं, तर हे कुठेतरी जातीवरती बोललं जातं किंवा तो दिवस क्रांतिकारी दिवस आहे.
ज्या आहुती ज्यांनी दिली त्या दिवसाला आम्ही आमचं जे जीवनामध्ये आमच्या कार्यपद्धती आहेत त्या आम्ही लोकांसमोर किंवा शासनासमोर आम्ही प्रेझेंट करत असतो, कारण जेणेकरून शासनाने आमची दखल घ्यावी, ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत सुविधा आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजेत, यासाठी ते घेतलं गेलं. परत आता जर असं बघितलं तर आत्ताच 2 दिवसापूर्वी की 4-5 दिवसापूर्वी सांगितलं की आमचा कोळी हा धंदा आहे, त्याच्यावरती कोणतरी हीनतेने बोललं गेलं की बाबा रे तुमच्या कोळी धंद्यावरती असं आहे की तुम्हाला पुरत एकदा आम्ही टोलर किंवा तांडेल किंवा खलाशी करायला पाठवणार आहोत. पण ह्याच्यासाठी का गरज काय आहे? का एखादा कोळी समाजाचा माणूस जर आपले प्रश्न मांडण्यासाठी जर विधानसभेमध्ये जात असेल तर तुम्हाला पोटदुखा, कारण तुम्ही 5 वर्षामध्ये काहीच आमचं मांडलं नाही, म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यावी लागते, म्हणून आम्ही आजची ही भूमिका घेतलेली आहे. जे आदिवासी आहे, कडी-कपाऱ्यामध्ये राहणार आहे, आज ही झोळीनी एखादी डेड बॉडी जर हॉस्पिटलमधून निघाली तर ती बॉडी झोळीमध्येच घेऊन जावं लागतं. मग तुम्हाला ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय दिसलं नाही? शासन देता करता आहे, मग तुम्ही त्याच्यावरती का आजपर्यंत निर्णय घेतला? तर ही भूमिका घेतलेली असताना आदिवासी असेल, कोळी असेल किंवा इतर सर्व समाज आहे, आज 100%चा माझ्या पाठीशी उभा राहील हा माझा आत्मविश्वास आहे. आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती हे दोन्ही प्रस्थापित जे शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील असतील किंवा आत्ताचे विद्यमान आमदार महेंद्र दलवी असतील, यांना 100%च्या ह्या वेळेला जनता त्यांना त्यांचा हे दाखवतील असा माझा 100%चा विश्वास आहे जनतेवरती. किंवा कोळी समाज असेल, आदिवासी समाज किंवा इतर समाज असेल, हा 100% या वेळेला मला पूर्ण विश्वासाने देईल असा माझा शेवटचा प्रश्न आहे. महायुतीमध्ये आपण होतात, केंद्रात राज्यात भाजप सत्तेमध्ये आहे किंवा शिवसेना शिंदे गट सत्तेमध्ये आहे, आता अजित पवार गट देखील नव्याने त्या आपल्या सत्तेमध्ये जोडला गेला. विकास कामांचा जो निधी आहे मतदारसंघामध्ये भाजपच्या माध्यमातून आपल्याला किती यश आलं विकास कामांचा निधी आणण्यामध्ये, आणि शिवसेना शिंदे गटाकडून निधी जास्त आला, काय तफावत होती? आणि लोकांचं जनतेचं एक मूल्यमापन असतं की निधी कुणाकडून जास्त आला तर त्याच्याकडे पारडं झुकलं जातं असं म्हणता येईल. तर निधीच्या बाबत काय सांगाल? साहेब, मी 23 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केलेला आहे. मी सन्माननीय राहुलजी नार्वेकर असतील किंवा सन्माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील बांधकाम मंत्री, किंवा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, त्यांच्याकडे विकासात्मक धोरणासाठी मी माझं म्हणणं ठेवलं. मग जिल्हा नियोजन असेल किंवा 25-15 गिरीजी महाजन मंत्री महोदय यांच्याकडून अनेकदा फंड आला, तो आपण योग्य रीतीने ह्या मतदारसंघामध्ये किंवा या विधानसभेमध्ये आपण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण पलीकडं जर बघितलं गेलं तर एकदा निवडणुका आल्या तर नुसते बॅनरबाजी होतं आहे का, ह्या बऱ्याचशा गोष्टी दिसतात. आणि आज तिथेशी फक्त बॅनरच झाले. विकासात्मक गोष्टी जर 6 ते 7 हजार कोटी रुपये जर आत्ताचे विद्यमान आमदार प्रत्येकाला बोलतात की आम्ही 6 ते 7 हजार कोटी रुपये इथे या विधानसभेमध्ये घेऊन आलं, पण आजपर्यंत आमच्या कोळी बांधव असेल, आदिवासी समाज असेल, इतर समाज असेल, त्यांच्या आजही रस्ते तसेच आहेत. तिथली परिस्थिती जर आज थळ ग्रामपंचायती बघितली, तिथेही लोकांनी मागच्या वेळेला बऱ्याचशा व्हिडिओ केल्या होत्या, आज तिथेही तशीच परिस्थिती आहे. मग बदल काय झाला? किंवा इथनं साधारणतः 7-8 हजार कोटी जर विकास निधी आला असेल, मग तो काय झाला? हा मला प्रश्न पडून राहिला आहे. म्हणून आज आमचा एक पाऊल पुढे आहे. जनतेचा हित जपणं हेच आमचं प्रामुख्याने आमचं व्हिजन आहे. एकूणच आपण बघतोय की न्यू स्टेट महाराष्ट्रावर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत, अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांची लढत आहे, असे दिलीप भोईर, छोटमशेठ भोईर जे माजी सभापती आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी आता न्यू स्टेट महाराष्ट्रावर आपली भूमिका मांडलेली आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाचा विकास झाला का, विकास करण्यामध्ये कुठे कमतरता भासली, किंवा आता पुढचं माझं व्हिजन काय, आणि भविष्यामध्ये जर सकारात्मक निकाल लागला तर माझी भूमिका काय असेल, यावर स्पष्टोक्तीपणे आपली भूमिका छोटमशेठ भोईर यांनी मांडलेली आहे. न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.